नमस्कार. ड्रिल केलेल्या होल्सच्या टॅपिंगच्या बद्दल ह्या सत्रात आपलं स्वागत आहे. आता आम्ही ह्याच्याबद्दल शिकूया. या सत्राची उद्दिष्टे पाहू. या सत्राच्या शेवटी तुम्ही सक्षम व्हाल टॅपिंगची व्याख्या करणे, टॅपिंगसाठी चेंबर होल करणे, बेंच वाईस मधील जॉब निश्चित करणे, टॅप सेट निवडणे, हँड टॅप आणि टॅप रेंच वापरून ड्रिल केलेल्या छिद्रांमध्ये अंतर्गत थ्रेड कापणे. टॅपिंग बद्दल जाणून घेऊ. टॅपिंग ही होलच्या आतील थ्रेड कापण्याची प्रक्रिया आहे, ज्यामुळे कॅपचा स्क्रू किंवा बोल्ट होलमध्ये घट्ट केला जाऊ शकतो. टॅपिंग मॅन्युअली किंवा मशीन टूल्स वापरून देखील करता येते. एका सेटमध्ये हँड टॅप 3 प्रकारचे असतात. ते आहेत: प्रथम टॅप किंवा टेपर टॅप, जे थ्रेड सुरू करण्यासाठी आहे. दुसरा टॅप किंवा प्लग. फायनल किंवा बॉटमिंग टॅप, जे थ्रेड्स पूर्ण करण्यासाठी आहे. अंतर्गत थ्रेड कापण्यासाठी छिद्राचा ड्रिल आकार निश्चित करणे आवश्यक आहे. आवश्यक टॅप ड्रिल आकारात होल ड्रिल करा. संरेखित करण्यासाठी आणि टॅप सुरू करण्यासाठी आवश्यक चेंबर देण्यास विसरू नका. थ्रेडची पिच निश्चित करण्यासाठी स्क्रू पिच गेज वापरला जातो. हे थ्रेड्सच्या प्रोफाइलची तुलना करण्यासाठी देखील वापरले जाते. पिच. आता पिच म्हणजे काय ते समजून घेऊ. पिच म्हणजे एका थ्रेडवरील बिंदूपासून अक्षाला समांतर मोजलेल्या लगतच्या थ्रेडवरील संबंधित बिंदूपर्यंतचे अंतर. आता ब्लाइंड होल्समधून टॅप करण्याची प्रक्रिया जाणून घेऊ. ब्लाइंड होल्समधून टॅपिंगमध्ये 3 मुख्य पायऱ्यांचा समावेश होतो. पायरी 1 वर्कपीस तयार करणे. पायरी 2 टॅपिंग होल. पायरी 3 वर्कपीस तपासणे आणि मूल्यांकन करणे. चला प्रत्येक चरण तपशीलवार पाहू. चला सुरुवातीच्या टप्प्यातून जाऊया. प्रथम ड्रिल आकार टॅप करण्यासाठी टेबल वापरून किंवा गणना करून टॅपिंग ड्रिल आकार निश्चित करा. उदाहरणार्थ M12 चे ड्रिल आकार आणि 1.5 mm पिच आहे. ड्रिल आकार इज इक्वल टू थ्रेडचा आकार मायनस थ्रेडची पिच इज इक्वल टू 12 मायनस 1.5. तर ड्रिलचा आकार 10.5 mm आहे. डेप्थ स्टॉप व्यवस्था वापरून एक ब्लाइंड होल ड्रिल करा. टॅपिंगसाठी ड्रिल केलेल्या होलची डेप्थ आवश्यक थ्रेडच्या डेप्थपेक्षा थोडी जास्त असावी. ब्लाइंड होलमधून धातूची चिप असल्यास ती उलटी करून आणि लाकडी पृष्ठभागावर किंचित टॅप करून काढा. आपण टॅपिंग स्टेजकडे जाऊया. वाईसमध्ये काम घट्ट व आडवे धरा. आवश्यक टॅप ड्रिल आकारात होल ड्रिल करा. टॅप रेंचमध्ये M12 प्रथम टॅप निश्चित करा. डेप्थ स्टॉप व्यवस्था म्हणून काम करण्यासाठी 14 mm च्या आवश्यक अंतरापर्यंत पहिल्या टॅपवर जुळणारे नट स्क्रू करा. स्थिर खालच्या दिशेने दाब द्या आणि थ्रेड सुरू करण्यासाठी टॅप रेंच हळूहळू घड्याळाच्या दिशेने वळवा. तपासा आणि ट्राय स्क्वेअर वापरून टॅप उभा असल्याची खात्री करा. टॅप उभ्या स्थितीत ठेवल्यानंतर रेंचच्या हँडलच्या टोकांनी खाली दाबून न ठेवता हलकेच वळवा.
थ्रेड कापणे सुरू ठेवा. चिप तोडण्यासाठी वळणाच्या सुमारे 1/4 वारंवार मागे वळा. आवश्यक 14 mm डेप्थ पर्यंत ब्लाइंड होलमधून अंतर्गत धागा कापून घ्या. थ्रेडेड ब्लोंड होलमधून चपटी आणि वाकलेली वायर वापरून मेटल चिप्स काढा. त्याचप्रमाणे टॅप रेंचमध्ये M12 सेकंड म्हणजेच मध्यवर्ती टॅप आणि फायनल म्हणजेच बॉटमिंग टॅप एक एक करून फिक्स करा आणि पूर्ण थ्रेड तयार करण्यासाठी धागा कापा. थ्रेड केलेले होल खडबडीत कडेशिवाय किंवा बरशिवाय स्वच्छ करा. इतर ड्रिल केलेल्या ब्लाइंड होलमध्ये अंतर्गत धागा कापण्यासाठी वरील प्रक्रियेची पुनरावृत्ती करा. आता आपण तपासणी आणि मूल्यमापन टप्प्याकडे जाऊया. स्क्रू करून जुळणारे बोल्ट वापरून थ्रेडेड होल तपासा. तेलाचा पातळ थर लावा आणि ते मूल्यमापनासाठी जतन करा. टॅप करताना घ्यायची खबरदारी जाणून घेऊ. कटिंग वंगण वापरा. एका वेळी जास्त डेप्थचे कट करू नका, कारण ते थ्रेड खराब करू शकतात आणि टॅप देखील खराब करू शकतात. चिप्स अडकण्यापासून आणि धागा खराब होण्यापासून रोखण्यासाठी टॅप वारंवार स्वच्छ करा. संक्षेप करण्यासाठी आम्ही हे शिकलो. टॅपिंगची व्याख्या करणे, टॅपिंगसाठी चेम्फर होल करणे, बेंच वाईसमधील जॉब निश्चित करणे, टॅप सेट करणे, हँड टॅप आणि टॅप रेंच वापरून ड्रिल केलेल्या होल्समधील अंतर्गत धागे कापणे. तर हे होतं ड्रिल केलेल्या होल्सच्या टॅपिंगच्या बद्दल. आशा आहे की तुम्हाला सगळी संकल्पना समजली असतील. भेटूया पुढच्या सत्रात.